मंडळी, जय जवान जय किसान. बघा, आजचं पेडगावचं हिंद केसरीचं आदतचं मैदान चालू आहे आणि या आदतच्या मैदानामध्ये पहिल्या सीमेत ना पहिल्या सीमेमध्ये जबरदस्त अशी गाडी पळाली की कॅमेऱ्याला सुद्धा गाडी सापडली नाही. म्हणजे थोडक्यात सांगायचं उदाहरण काय, म्हणजे निम्म्यापर्यंत गाडी कॅमेऱ्याला सापडली नाही. बाकी तुम्ही P3 लाईव्हच्या माध्यमातून बघू शकताय, एवढी गाडी सुट्टी पळत होती आणि जबरदस्त असा सुट्टा निकाल घेऊन या आदत वासरानं, म्हणजे अजून मला नाव पण माहित नाही, आदत वासरानं इतकं जबरदस्त असं कडनं पळालंय. आणि त्याच्याबरोबर कोण होता? हरण्या होता. कुठला? संदीपबाईंचा हरण्या होता. जबरदस्त गाडी पळाली. आपण मालकांकडून जाणून घेऊया बैलाचं नाव किंवा सगळ्या गोष्टी जाणून घेणार आहोत. सर्वात प्रथम दादा नमस्ते. 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 काय नाव आहे बैलाचं? बैलाचं नाव देवा आहे. हा. आणि आता पहिल्यांदा इकडे घाटाव पळायला? पहिलंच मैदान बैलाचं आज. गाव वगैरे पत्ता? गाव पोखरी, छत्रपती संभाजीनगर. तिकडे कशात पळतो? बिनजोडला सेकंडला पळतो. किती झाले तिकडे बिनजोड? बैलाच्या आतापर्यंत 10 बिनजोड झाल्या. एक पण शर्यत मार नाही घालला बैलांनी. एक पण शर्यत मार नाही घालला. सेकंडला पण पळतो. सेकंड मध्ये पण बैलांनी नंबर केलेले ढगाटात चांगले. नक्कीच. आता तुम्ही बोला थोडं. आता मला काही बोलायचं होय, बैल पळाला की बोलायला. नाव सांगा तुमचं? माझं नाव सुनील राठोड. बैल तुमचा आहे ना? महाराष्ट्र पोलीस आहे. महाराष्ट्र पोलीस आहे. वा वा वा. बघा, म्हणजे आमच्या डिपार्टमेंटची तुम्ही, त्यामुळे काय टेन्शन नाही. काय सांगताल बैला? कधी घेतलेला किंवा काय? बैल आम्ही 9-10 महिन्यापूर्वी घेतलेला. 2.5 लाखाला बैल घेतला. 2.5 लाखाला वासरू होता त्यावेळेस घेतलेला. आणि आतापर्यंत तिकडे किती बिनजोड झाल्यात? सलग त्याने 10 बिनजोड केले सलग. म्हणजे अशा मैदानाला नाही पळाला कुठं का? मैदानला पळाला होता तिकडे आमच्या तुर्काबाद केसरी म्हणून मैदान झालं 1 लाखाचा. 3 नंबर. तिथं 3 नंबर केला. आणि आता वय किती आहे? वय काय 24 महिने असं. 24-25 महिने. 24-25 महिने. मित्रांनो, आजच्या मैदानात खरोखर कमाल केली. बैलाचा तुम्हाला गट बघायचा, सेमी बघायचा असेल तर पहिला सेमी बघू शकता. आणि गट किती होता आपला? गट 55. गट क्रमांक 55 होता. जबरदस्त गाडी पळाली. आणि आजच्या या पेडगावच्या हिंद केसरी मी तुम्हाला शुभेच्छा देतो आणखीन, की तुम्ही 1 नंबर करावा. कारण एवढ्या लांबून आले छत्रपती संभाजीनगर वरनं. काय तुमची म्हणजे आता काय भावना आहे की आज बैल फायनलला राहिला? नाही, आमची इच्छा होती फक्त फायनलला राहावं बैल, तेवढीच इच्छा होती. हिंद केसरी व्हावं. आता तुम्ही आता महाराष्ट्र पोलीस मध्ये कुठे ड्युटीला किंवा काय? मी संभाजीनगरला आहे प्रॉपर ड्युटीला. नक्कीच. बघा मित्रांनो, नाद असतो. पोलीस जरी असला तरी पोलीस सुद्धा शेतकऱ्याचाच मुलगा होत असतो. कुणी आमदार खासदाराचा मुलगा होत नाही. आणि त्यांना नाद जोपासलेला आहे. आणि वासरू एवढं जबरदस्त सांभाळलेलं आहे. आणि सगळ्यात महत्वाचं बघा, त्याचबरोबर अजून राहिली गोष्ट, सर्वात महत्वाचं, बैल नुसता पळून जमत नाही. तर दादा, आपलं नाव काय? छोटू ड्रायव्हर. तालुका जिल्हा संभाजीनगर. आणि काय बैलाविषयी काय सांगला? कशी गाडी पळाली? काय गाडी चांगली पळाली. आता तुम्ही किती वर्ष झालं गाडी आणताय? 10 वर्ष. 10 वर्ष झालं आणताय. इकडे बघून बोला, अजून नका. 10 वर्ष बघू. 10 वर्ष. आणि आजची म्हणजे आज काय वाटते तुम्हाला? गाडी करेल का 1 नंबर? तर काय आता वरच्याच्या हातात आहे. आपण काय परमेश्वराच्या हातात आहे. आपलं काम आहे पळून दाखायचं. तसं तर गुलालाच्याच अपेक्षेने आलो होतो. बऱ्याच जणांना आम्ही बैल मागितला, म्हणजे जे टॉप 10 मध्ये बैल पळते त्यांना फोन केले प्रत्येकाला की आम्हाला बैल द्या. आणि असं पण नाही, तुमचा बैल पळतो तर आम्ही बैलाला 70,000 पर्यंत वायदी द्यायला तयार होतो या वासरासाठी. कारण तर आम्हाला विश्वास होता का बैल फायनलला राहणार. प्रत्येकाला विचारलं, कोण म्हणतं आतूनच पळतो, कोण म्हणतं एकच खांदी पळतो. बैलाने आज सेमीला साध्य करून दाखवलं. कडनं सेमी पास केला बैलांनी. तर एवढंच, ते पण अंतर. काय आज म्हणजे तुम्ही आज बैला बरोबर आलाय, काय आनंद आहे आज तुमचा? आम्हाला खूप आनंद आहे की आमचा वासरू आज फायनलला आहे. फायनलला आहे. हो. खरंच मित्रांनो, जबरदस्त स्पीड. मी इथपर्यंत आलो म्हटल्यावर तुम्ही ओळखून जायचं किती स्पीड लागला असेल गाडीला. आणि सर्वसामान्याच्या दावणीचा बैल आहे. आणि आज त्यानं खरोखर या मैदानात नाव केलं. आणि परत एकदा सांगतो, 1 नंबर करावा. गाडी जर अजून मधून लागली तर 100% 1 नंबरची मानकरी ही गाडी होईल. ड्रायव्हरांना बी, ड्रायव्हर सुद्धा तुम्ही आमच्याकडे पहिल्यांदा आला आणि हिंद केसरीच होऊन जाणार आहे. थोडस सोडून दाखवा. बैलाची तुम्ही शरीर यष्टी बघू शकताय, एकदम जबरदस्त ठेवलेला आहे. मालक जरी महाराष्ट्र पोलीस मध्ये असला तर मालक सुद्धा फिटनेस मध्ये व्यायाम करत आहे. आणि बैल बी त्या पद्धतीनेच ठेवलेला आहे. शेतकरी म्हटलं तर बघा, आपण नेहमी म्हणत असतो जय जवान जय किसान. बघू शकताय
देवा आज या पेडगावच्या टेकडीवरती आणि अखंड महाराष्ट्रभर चमकतोय असा देवा. पुढे जाऊ दे, कॅमेरा म्हणला जाऊ दे आमच्या, मग तुम्ही जावा. बघू शकताय जबरदस्त असा खोंड आहे आणि या खोंडानं आज कमाल केलेली आहे. आपण थोडीशी बाईट तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला. हो हो, फोटो काढूया एक आपण.